नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयश कवडे तुमचं कवडे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण पार्ट 1 मधील अल्जेब्रा मधील अर्थमेटिक प्रोग्रेशन एपी याचा आपण लेक्चर नंबर 3.4 चौथे लेक्चर आहे आपलं। याच्यामध्ये आपण याच्या अगोदरचे जे काही लेक्चर्स आहेत त्यामध्ये आपण बघितलं की एपी कोणती असते, कशी असते, की एखादा तुम्हाला सिक्वेन्स दिला असेल की एपी आहे का नाही ते आपण बघितलं। त्याच्यानंतर एखादी एनएट टर्म काढायची असेल त्याचा फॉर्म्युला बघितलाय की एखादी एपी दिलेली आहे त्याच्यातील 17वी टर्म कोणती, 50वी टर्म कोणती, कुठली रॅन्डम तुम्हाला टर्म विचारले तर तुम्ही ते काढू शकता। आपलं एक चौथं लेक्चर आहे, याच्यामध्ये आपण काय बघणार, दोन गोष्टी बघणार। पहिल्यांदा सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एपी, म्हणजे काय की पहिल्या समजा 10 टर्म सांगितले, तुम्हाला सांगितलं पहिल्या 10 टर्मची बेरीज किती किंवा पहिल्या 20 टर्मची बेरीज किती, तरी आपल्याला काढता आलं पाहिजे। आणि प्रॅक्टिस इट 3.3 या दोन गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार ते आपण बघूया। पहिल्यांदा फॉर्म्युला समजून, फॉर्म्युला काय दिला आपल्याला, सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन एपी। मग हा फॉर्म्युला दिला तो डायरेक्ट पाठ करायचा। पाठ कसं करणार, Sn इज इक्वल टू n/2 2a + n - 1d। याच्या अगोदर आपण tn चा फॉर्म्युला बघितला, tn चा फॉर्म्युला काय बघितला, a + n - 1d। हा आपण याच्या आधी कुठला बघितला, tn चा फॉर्म्युला बघितला। याच्यामध्ये आपण काय बघतोय, Sn चा फॉर्म्युला। जर हा जो फॉर्म्युला तुम्ही जर थोडासा बघितला तर 2a काय, 2a + n - 1d। मग याच्यामध्ये काय, जर a सेपरेट केला, a + n - 1d, मग ही काय असते, ही पहिली टर्म येते आणि ही काय असते, लास्ट टर्म येते। म्हणजे जर यांच्या जागी जर 10 टर्म आहे म्हणजे पहिल्या 10 संख्यांची बेरीज, तरी काय होते 10 + a + 9d म्हणजे 10वी टर्म होते। 10वी ही फर्स्ट म्हणजे काय, n टर्म म्हणजे शेवटची टर्म। मग ह्याच्यातून आपल्याला दुसरा फॉर्म्युला भेटतो कुठला, t1 + tn गुणिले n भागिले 2, म्हणजे काय, पहिली संख्या हे काय म्हणणार आपण, फर्स्ट टर्म आणि काय येणार आहे, लास्ट टर्म। पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2, हा काय आहे, एकूण बेरीजचा फॉर्म्युला। आणि हा एक दुसरा फॉर्म्युला आहे। याच्यामध्ये n म्हणजे काय, की किती टर्म, जर समजा सांगितलं की पहिल्या 10 टर्मची बेरीज करा तर इथं यांच्या जागी काय येणार आहे, 10, इथे यांच्या जागी 10 येणार। a म्हणजे काय, पहिली संख्या, एखादा सिक्वेन्स असेल तर ते पहिली संख्या काय येणार, a येणार आहे। n म्हणजे 10, जर समजा 10 असेल, 20 असेल, 30 असेल, आणि d म्हणजे काय येणार आहे, डिफरन्स, फरक। ओके, मग हे आपण फॉर्म्युला बघितले। मग याच्यानंतर आपण काय बघू, डायरेक्ट प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करू। हा फॉर्म्युला कसा, कुठल्याही थेरी मध्ये आपण शिकत असतो, प्रॅक्टिकलद्वारे तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात येईल। एक्झाम्पल सॉल्व्ह करायला लगेच लक्षात येऊन जाईल। सर्वात पहिल्यांदा प्रॅक्टिस सेट 3.3 पहिला प्रश्न काय, रिकाम्या जागा भरा, आपल्याला दिलेलं ऑलरेडी। पहिल्यांदा a ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला 6, b ची व्हॅल्यू 3, s 27 काढायला हवं। पहिल्यांदा फॉर्म्युला काय आला, Sn इज इक्वल टू n/2 प्लस काय असतं इथं 2a, काय असतं 2a + n - 1d। ओके, मग इथं 2 गुणिले a काय येणार आहे, 6, 6 दुने 12, किती 27 पर्यंत काढायची। s 27 बरोबर 27 भागिले 2, 12 दे 27 वजा 1 n - 1 म्हणजे 27 वजा 1 गुणिले d, d किती येते आपल्या इथं 3 चे गुणिले 3 असणार आहे। मग 26 इथं 27 भागिले 2, इथं 26, 12 अधिक 26 त्रिक, 26 त्रिक किती असतं 78, जमा असेल 26 गुणिले 3 करा, 3 × 18 78 1 7 पाडीपाठ असले पाहिजे। 8 × 2 10 0 8 1 7 1 8 1 9, याची जी सॉल्व्ह करून उत्तर काय आलं 9। ओके, मग आपण काय करणार, यांचा गुणाकार करू। म्हणजे आता 27 9 किती असतं 43, काय असतं 43, 243 आणि त्याला 1 0 भागिले 2, नाही तर काय 27 गुणिले 9 करायचं, 9 7 63 3 हातचा कसा 9 दुने 18, 18 आणि 6 काय असतं 24, 27 9 43, 243 असतं। तुम्हाला पाडीपाठ असले पाहिजे तर तुम्हाला व्यवस्थितपणे जमेल। काय 243 आणि त्याला 90चा 0, दोन्ही बाजूला बे 1 बे, बे दुने 4, पुन्हा बे 1 बे, राहिला 1 वर 0 10, बे 5 10, याचा गुणाकार काय येतो 1215। म्हणजे या एपी मध्ये पहिल्या 27 टर्मची बेरीज काय 1215, हेच आपलं फायनल आन्सर
असणार आहे. आता इथं कसं काही इंग्लिश टाकलं नाही, इथं फॉर्म्युला वगैरे फक्त डायरेक्ट दिलाय की इथं लिहिणं थोडं गरजेचं असतं, पण ठीक आहे, इथं रिकाम्या जागा बरं हाच प्रश्न होतो म्हणून आपण डायरेक्ट लिहिले. जेव्हा आपण स्वतःला लिहायचं असेल तेव्हा आपण व्यवस्थितपणे लिहितो. नेक्स्ट क्वेश्चन बघू लगेच. नेक्स्ट क्वेश्चन काय केलं, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स. म्हणजे पहिल्या ज्या 123 इव्हन नॅचरल नंबर्स आहेत त्यांची काय काढायची, बेरीज काढायची. इथं काय करणार आपण, पहिल्यांदा लिहिणार सोल्युशन. इथं आपण म्हणणार आहे इव्हन नॅचरल नंबर्स आर. जे इव्हन नॅचरल नंबर्स आर आपण काय म्हणणार, आपल्याला सम ऑफ फर्स्ट 123 म्हणजे पहिल्या 123 समसंख्यांची बेरीज. पण आपण नॅचरल नंबर्स लिहायला सुरुवात करणार काय, 2 2 2 4 2 1 7 2 4 8 2 5 10 आणि 2 ओके. इथं काय म्हणतात, सर्वात पहिल्यांदा दिस इज अन एपी ही लाईन लिहिणार, किंवा या लाईनला तुम्ही काय म्हणू शकता, स्लॅश इथे तुम्ही the above sequence is an AP. वरचा जो सिक्वेन्स आहे तो काय एपी आहे. मग इथं आपण लिहिणार विनो काय माहिती आपल्याला, याच्यामध्ये आपण लिहिणार ए विनो इथे T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू 2. पहिली संख्या आपल्याला मिळाली, इथं कॉमन डिफरन्स पण काढता आला पाहिजे. कॉमन डिफरन्स काय करणार आपण, T2 मायनस T1. 4तून 2 गेले की राहिले 2, म्हणजे 4 वजा 2 फरक कितीचा आहे, 2चा. पण डी इज इक्वल टू काय येणार आहे, 2. इथं ए आणि डी दोन्हीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आपण काय म्हणणार, आपल्याला काय करायचे, सम ऑफ पहिले 123 टर्म्स. मग इथं आपण म्हणणार वी नो द फॉर्म्युला, सम ऑफ n टर्म्स इन एपी. ठीक आहे काय, की एखाद्या एपी मध्ये n टर्म पर्यंत जे सगळ्याच्या संख्या आहेत त्यांची काय आपल्याला बेरीज कशी काढायची त्याचा मला फॉर्म्युला माहिती. इथं मी मांडलेली काय करणार, SL इज इक्वल टू फॉर्म्युला माहित असला पाहिजे. काय असणार आपण n भागिले 2 गुणिले कंसामध्ये 2a प्लस n मायनस 1d. ओके, आपला फॉर्म्युला. मग SL यांची काय सांगितलं आपल्याला, 123 टर्म्स. यस 123 भागिले 2 गुणिले कंसामध्ये 2a 2 गुणिले ए काय आहे 2 2 गुणिले 4 अधिक कंसामध्ये n किती 123 वजा 1 गुणिले डिफरन्स कितीचा आहे 2चा. ओके, मग हे सॉल्व्ह करायचं आपण कशी मांडणी करणार. यस 123 भागिले 2 गुणिले कंसामध्ये 4 अधिक 123 वजा काय येणार 122 गुणिले 2 काय येणार 2 2 4 2 2 4 2 244 याची बेरीज करायची. 123 भागिले 2 गुणिले 244 248. ओके, याचा बरोबर 2 1 2 2 2 4 24 123 गुणिले 124. जर हे तुमच्या पेपर मध्ये आलं तर काय करू आपण, याचा गुणाकार कसा करायचा तुम्हाला वर्ग काढता आला पाहिजे. आता पेपर मध्ये, आता इथे कॅल्क्युलेटर तुम्ही वापरू शकता, पण तुम्हाला पेपर मध्ये गुणाकार करता आला पाहिजे. 123 टक्का पाडायला देण्यापेक्षा आपण काय करू, 123 गुणिले 123 अधिक 1 म्हणजे 123 चा वर्ग अधिक 123. 123 चा वर्ग काढता आला पाहिजे. 123 चा वर्ग कसं काढतो, पहिले एकच स्थानाचा वर्ग 3 चा वर्ग
9, 12 36, 36 दुने 72, 72 2 हात चालला 7, 12चा वर्ग 144, 144 अधिक 7, 144च्या पुढं 44 पुढं 45, 46, 47, 48, 49, 50, 51 काय येणार आहे 151 अधिक 123, 9 3 12 2 हात चाललाय 2 2 4 5, 1 1 2 आपलं काय येणार सोडून हे हक्क 15,252 ही काय येणार आहे आपली टोटल गुणाकार। इथं आपण काय लिहिणार आन्सर आन्सर लिहिणार आपण काय लिहिणार आन्सर इथं आपण लिहिणार द फाइंड द सम सांगितले ना इथं आपण द सम ऑफ फर्स्ट 123 even natural numbers काय म्हणतात is काय झालं 15,252 ठीक आहे 15,252 अशा प्रकारे आपलं उत्तर आलेले ठीक आहे। मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला दुसरा क्वेश्चन काय दिला फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स बिटवीन 1 ते 350। मग इथं आपण काय करू इथे सोल्युशन सेम प्रकारे इथं आपण हीच लाईन लिहिणार सम ऑफ किंवा आपण लिहू इवन नॅचरल्स द इवन किंवा फक्त इवन नॅचरल लिहिलं तरी चालेल इवन नंबर्स बिटवीन 1 and 350 आर याच्यामध्ये 350 धरला जाणार नाही बिटवीन दोघांच्या मध्ये याच्यामध्ये एक पण नाही धरला जाणार 350 पण धरला जाणार नाही। विथ आपण काय लिहिलं 2 4 6 8 लास्ट टर्म काय येणार आहे 348। मी इथं काय म्हणणार द अबव सिक्वेन्स is an AP इथे हे लिहिलं चालेल दिस इज an AP एवढं लिहिलं तरी चालेल। the above sequence is an AP इथं आपण लिहिणार therefore किंवा इथे लिहू आपण we know काय माहिती आपल्याला we know A is equal to 2 किंवा असं T1 is equal to A is equal to 2 जी T1 आहे T1 ची व्हॅल्यू काय आली आपली 2 म्हणजे A ची व्हॅल्यू काय आली 2 आली। मग आपल्याला काय सांगितलंय सम ऑफ ऑल नंबर्स पण आपल्याला माहित नाही ना की लास्ट टर्म किती आहे शेवटची संख्या 348 ती कितवी टर्म आहे बरोबर n माहितला पाहिजे ना की पहिल्या किती संख्यांची बेरीज पहिली माहिती आहे A माहिती आहे D माहिती आहे ती काढता येईल कॉमन डिफरन्स D is equal to T2 minus T1 किती येणार आहे 4 वजा 2 येणार आहे 2 D is equal to काय येणार आहे 2 ओके म्हणजे फरक किती झाला 2 झाला। मग आपण आपल्याला काय सांगितलंय की 348 ची आपल्याला काय विचारलंय की कितवी टर्म आहे ते माहित नाही आपल्याला 348 पर्यंत बेरीज करायची मग इथं किती संख्या आहेत ते माहित असलं पाहिजे। मग आपण काय म्हणणार we know the formula क्या मतलब we know the formula क्या मतलब थोड़ा सा स्टार पॉइंट तो नहीं पढ़ सकते ये ना तर Tn is equal to काय लिहिणार आपण A plus n minus 1 D ओके मग इथं n टर्म आपल्याला काढायचे ते माहित नाहीये पण ती कुठली आहे 348 बरोबर 2 अधिक n minus 1 गुणिले 2 मग इथं अधिक 2 इकडे आलं तर वजा 2 348 वजा 2 आणि गुणिले 2 तिकडे भागिले काय नाही n minus 1 इथं सॉल्व करायला घेते
सॉल्व्ह केलं काय ना 348 मधून 2 गेले किती येणार 346 किती येणार आहे 346 भागिले 2 बे एक बे राहिले 2 7 14 बे 3 6 173 वजा 1 ते अधिक 1 म्हणजे 173 अधिक 1 बरोबर यस n बरोबर काय येणार आहे 174 म्हणजे दॅट इज काय किती 174 हे काय आहे आपली जी 348 आहे टर्म आहे किती आली आपली 348 ओके म्हणजे 174 टर्म काय आहे 348 म्हणजे आपल्याला कळलं की पहिल्या 174 टर्मची आपल्याला काय करायची बेरीज करायची मग इथं आपण काय करू तो दुसरा फॉर्म्युला वापरू कुठला आपण इथं म्हणू वी नो फॉर्म्युला आपल्याला फॉर्म्युला कुठला माहिती आहे आपण लिहायचं एसएन कुठला फॉर्म्युला वापरणार मी T1 प्लस Tn पहिली संख्या अगोदर अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2 किंवा T1 प्लस Tn गुणिले n भागिले 2 याच्यामध्ये पहिली संख्या काय आपली 2 अधिक शेवटची संख्या काय 348 गुणिले एकूण संख्या किती आहे 174 भागिले 2 ठीक आहे मग 348 आणि 2 348 आणि 2 काय होणार आहे 350 गुणिले 174 174 भागिले 2 करू बे एक बे 8 16 बे 7 14 किती येणार इथं 87 त्याचा गुणाकार करावा लागेल गुणाकार आता तो 2 मजल्याचा करायला लागेल कुठला मजल्याचा असतो 87 गुणिले 35 5 7 35 7 पंचे 40 आणि 43 तिथे 0 3 7 21 7 2 3 8 24 24 2 26 3 1 4 7 4 10 3045 आणि हा 0 येतो ओके काय येणार आहे 30,450 हे आपलं काय आलं आन्सर आलं 30,450 मग इथं एसएन आपण येणार एसएन इथं आपण काय लिहू इथं लास्ट एक लाईन लिहू आन्सर काय लिहिणार द सम ऑफ ऑल इवन नंबर्स द सम ऑफ काय करणार all even numbers right the sum of all even numbers between 1 ते 350 1 to 350 1 ते 350 is काय येणार आहे पूर्ण बेरीज 30,450 याला अंडरलाईन करायचे ओके अशा प्रकारे आपण तिसरा क्वेश्चन सॉल्व्ह केला ओके चौथा क्वेश्चन बघू चौथा क्वेश्चन काय दिला आपल्याला ठीक आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा ठीक आहे मग बघू आपण चौथा क्वेश्चन काय दिला आपल्याला की इन एन एक एपी आहे त्यातील 19वी टर्म 52 आहे 38वी टर्म काय आहे 128 आहे फाइंड द सम ऑफ 156 टर्म्स मग 156 टर्म पहिल्यांदा आपण काय करू या दोघांचं फॉर्म्युला लिहून घेऊ 19 टर्म्स माहिती आहे आपल्याला पहिले 19 टर्म आणि 19वी टर्म माहिती आहे आणि 38वी टर्म माहिती पण मांडणी करू एकदा आपण काय लिहू एक दुसरी पद्धत देतो कधी आपल्याला गिवन T19 बरोबर 52 T38 टर्म काय 128 टू फाइंड काय फाइंड करायचं आपल्याला टू फाइंड यस 57 बरोबर प्रश्नचिन्ह दिले होतं सोल्युशन ओके वेळ आपण काय लिहिणार आहे की पहिल्यांदा we know the formula इथे काही सिक्वेन्स नाही त्यामुळे इथे लिहिता येणार नाही की दिस इज एन ऑलरेडी इथे दिलेले आहे सिक्वेन्स असतात आपण एक लाईन लिहितो अगोदर दिस इज एन आपण लिहिता येईल वी नो द फॉर्म्युला काय
nth term of an AP Tn is equal to A plus n minus 1 D. Okay. Therefore, इथं आपण काय करू, इथं एक स्मॉल आयटम करू. Therefore, इथं टी कितवा काढायचा आपल्याला 19. 19 वा टर्म काय ना A प्लस 19 वजा A म्हणजे 19 किती दिले आपल्याला 52 म्हणजे A प्लस 18D इज इक्वल टू किती येणार आहे 52. आणि इक्वेशन 1 टाकायचं हे लागणार आहे आपल्याला. दुसरं therefore टी 19 झालं किती 38 काढत टी 38 बरोबर A प्लस 38 वजा 1 D म्हणजे काय A अधिक 38 मधून 1 केला 37 A अधिक 37 D इज इक्वल टू किती येणार 128. इक्वेशन नंबर 2 1 आणि 2 दोन इक्वेशन आपल्याला मिळाले. मग आपण काय करू जरा जे आपल्याला S57 काढायचं आहे म्हणजे पहिल्या 57 टर्म्सची आपल्याला बेरीज करायची त्याचे फॉर्म्युला लिहू. इथं आपण काय म्हणणार we know the formula sum of n terms in an AP. ही n टर्म्स आहेत सगळ्या जे टर्म्स आहेत त्यापैकी पहिल्या n टर्म्सची बेरीज कशी काढणार आपण. इथं आपण लिहिणार SN बेरीज ना SN इज इक्वल टू n भागिले 2 तुम्ही कंसामध्ये 2A प्लस n मायनस 1 ठीक आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे तो फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करू. S57 57 बरोबर काय 57 भागिले 2 तुम्ही कंसामध्ये काय होतं 2A प्लस 57 वजा 1 D. ओके इथं आपण काय व्हॅल्यूज पुट करू. S57 थोडीशी सिम्प्लिफाय करायचं मध्ये त्याच्यामध्ये अजून व्हॅल्यूज तर पुट करू शकत नाही आपण कारण आपल्याला दिलेलं नाहीये. 2A प्लस 56 D. ओके ओके मग याच्यामध्ये एक गोष्ट जर आपण नोटीस केली तर काय 56 नाही यांची बेरीज काय ते बरोबर 18D या दोघांची बेरीज आपण तेवढी केली A आणि 2 18 अधिक 37 7 आणि 8 7 2 14 15 5 झाले 8 आणि 1 9 9 3 12 किती येते 125. मग ओके सॉरी ते 56 टर्म्स आहेत आपल्याला. आपल्याला सम ऑफ n टर्म्स इन AP याचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला ठीक आहे. मग ते व्हॅल्यूज पुट करू. S56 बरोबर काय n यांच्या जागी आपण काय करणार 56 लिहिलं 56 भागिले 2 गुणिले कंसामध्ये 2A प्लस 56 वजा 1 गुणिले D ठीक आहे. 56 ची किंमत 2 दुने 4 राहिला 1 2 आधी 16 ठीक आहे. 28 दुने 56 करू कंसामध्ये 2A प्लस 55 D. ओके 2A प्लस 55 D यांची काय करू आपण इथं बेरीज करू. काय झाले 8 अधिक 7 7 2 14 1 15 5 18 3 आणि 4 आणि याची बेरीज काय ते 55 ती तिथं 55. मग इथून आपल्या लक्षात येते त्याला इक्वेशन नंबर 3 काय S56 ठीक आहे. मग हे इक्वेशन लिहिलं आपण. मग इथं आपण काय म्हणू की लेट्स ऍड इथं नवीन स्टार करूया नवीन पार्ट करूया आपण ऍड इक्वेशन 1 and 2. पहिलं 1 आणि 2 इक्वेशन काय करू ऍड करू. A अधिक 18D बरोबर 52 A अधिक 37D इज इक्वल टू काय आहे 128.
बेरीज काय आहे? ए आणि 2 आहे. 37 अधिक 18 याची बेरीज काय आहे आपल्याकडं? 55 डी. याची बदल 8 आणि 2 8 झाले. 5 आणि 2 7 आणि 8 180. इक्वेशन नंबर 2. ही जी व्हॅल्यू आहे ती आपण याच्यामध्ये पुट करणार. मी आपण काय म्हणणार? स्टार्ट putting value from equation 4 in equation 3. Okay, putting value तुम्ही थोडंसं वेगळं पण घेऊ शकता. putting value in equation 3 from equation 4. 3 मध्ये 64 व्हॅल्यू इथे काय म्हणतात आपण ठीक आहे. काय भेटते आपल्याला? काय भेटते आपल्याला इथे ठीक आहे की यस 56 बरोबर काय 28 गुणिले काय ना 28 गुणिले 2a 2a प्लस 55 2a प्लस 55 ची व्हॅल्यू काय आली? 180. ठीक आहे. त्याचा गुणाकार करायचा. मग यस 56 ची व्हॅल्यू काय आहे? 1 शून्य काढून ठेवलं. 8 44 असेल. चला 14 18 दुने 36 36 आणि 10 46 आणि 4 50. आपली जी बेरीज आहे ती किती आली? 5040. किती आली बेरीज? 5040. त्याला अंडरलाईन करू आणि हे तिथं एका वाक्यात लिहू आपण आन्सर. ठीक आहे. काय लिहू? आन्सर की इन एन एपी एवढा आहे. इन अबव एपी वर दिलेल्या एपी मध्ये द सम ऑफ फर्स्ट 56 terms is with आपल्याला yes 56 is equal to 5040. 5040 ह्याला अंडरलाईन करायचं. हे आपण काय लिहिलं? एका वाक्यामध्ये आन्सर लिहिलेलं आहे. इथं अशा प्रकारे आपण चौथा क्वेश्चन बघितला. आपण काय बघू आता? 5वा क्वेश्चन बघू. ओके ठीक आहे. 5वा क्वेश्चन काय पुन्हा रिकाम्या जागा बघा असं दिलेलं आहे. मग याच्यामध्ये काय सांगितलं? कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर बिटवीन 1 ते 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4. ठीक आहे. मग हे आपल्याला एक चार्ट दिलाय. रिकाम्या जागा नाही, आपल्याला चार्ट दिलेला आहे. मग हा चार्ट वापरून आपण काय करणार आहे? हे सोडवायला घेऊ. ठीक आहे. बघा सर्वात पहिल्यांदा की बिटवीन 1 ते 140 नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 4. इथं आपण काय लिहू? सोल्युशन बिटवीन 1 ते 140 नॅचरल नंबर दिले आपण. बिटवीन या इथे पहिलेल्या नाही 1 and 140 नॅचरल नंबर्स divisible by 4 are काय नाही 4 4 2 8 4 3 12 4 1 16 डॉट 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 डॉट. ओके. लास्ट संख्या काय येणार आहे? 140 ला 4 ने भाग होतो का? नाही. आणि काय सांगितलं? बिटवीन सांगितलं. 140 ला भाग होतो का? 140 भागिले 4 4 3 12 राहिले 2 4 25 म्हणजे भाग जातो. पण ती संख्या चालेल का? त्याच्या आधीची संख्या काय येणार? 136. पहिली संख्या माहिती, शेवटची संख्या माहिती. इथे आपण लिहिणार दिस इज एन एपी. किंवा तुम्ही लिहू शकता दिस सिक्वेन्स इज एन एपी. इथे आपण लिहिणार विनो काय माहिती आपल्याला याच्यामध्ये की T1 इज इक्वल टू A बरोबर 4. पहिली टर्म काय आहे? 4. म्हणजे कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू कॉमन डिफरन्स जो D आहे तो काय येणार आहे? इथं आपण T2 मायनस T1 दोन्हीचा फरक 8 वजा 4 8 आणि 4 घेतली तर आहे 4. D इज इक्वल टू 4.
डी ची व्हॅल्यू किती आली 4. मग आपल्याला काय करायचंय की एन टर्म काय 136 किती टर्म आहे माहिती. इथं आपण काय म्हणतात इथं आपण ए काढला ठीक आहे. हाऊ मेनी नंबर्स त्यात विचारले हाऊ मेनी नंबर्स बरोबर आपल्याला काढायला लागेल हाऊ मेनी नंबर्स. मग इथं आपण लिहू वी नो द फॉर्म्युला कुठला वी नो द फॉर्म्युला कुठला फॉर्म्युला माहिती आपल्याला एन टर्म Tn is equal to a plus n minus 1 d आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. आणि एन टर्म म्हणजे कुठली एकदम लास्ट संख्या कुठली 136 ती काढायची. n इज इक्वल टू काय लिहिलं आपण 136 बरोबर a काय आला आपला 4 अधिक n minus 1 गुणिले d डिफरन्स फरक कितीचा आहे आपला फरक आला 4. आणि 4च्या पाड्याची संख्या आहे सगळ्यांची अधिक 4 आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे एन टर्म तुला a प्लस n मायनस 1 d अधिक 4 तिकडे येतो वजा 4 म्हणजे 136 वजा 4 बरोबर n मायनस 1 गुणिले 4. मग 136 मधून 4 गेले तर 132 आणि गुणिले 4 ते भागिले 4 म्हणजे n मायनस 1 बरोबर 132 भागिले 4. 4 1 4 4 त्रिक 12 राहिला 1 पुन्हा 4 त्रिक 12 वजा 1 केल्यानंतर अधिक 1 n इज इक्वल टू 33 अधिक 1 n इज इक्वल टू येणार आहे 34. ओके म्हणजे 34वी टर्म म्हणजे आपण येणार दॅट इज किती 34वी टर्म काय लास्ट टर्म काय येणार आहे आपल्या याच्यामध्ये 136 ठीक आहे. काय येणार आहे 136. मग आपण काय आपल्याला विचारलं की सगळ्या टर्मची बेरीज वी नो ते आपण वी नो द फॉर्म्युला वी नो द फॉर्म्युला कुठला फॉर्म्युला माहिती आहे सम ऑफ n टर्म्स सम ऑफ n टर्म्स ऑफ एन एपी मधील पहिल्या n टर्मचे आपल्याला फॉर्म्युला एस एम इज इक्वल टू काय लिहिलं आपण इथं आपण दुसरा फॉर्म्युला वापरतो जिथे एक फॉर्म्युला दिलेला आहे तो वापरला तरी चालेल किंवा तुम्ही दुसरा फॉर्म्युला वापरला तरी चालेल. पण आपण काय करू इथं आपल्याला दिले चार्ट मध्ये की हा चार्ट वापरून सोडवून आपण तोच फॉर्म्युला वापरू. यात आपल्याला दुसरा फॉर्म्युला काय माहिती T1 प्लस Tn पहिली संख्या ती शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2. पण इथं आपल्याला हा चार्ट वापरायला सांगितलंय म्हणून आपण तो फॉर्म्युला वापरू n भागिले 2 गुणिले कंसामध्ये 2a प्लस n मायनस 1 d ठीक आहे. मग याच्यामध्ये व्हॅल्यू खूप करणार एस किती काढायचं आपल्याला 34 एस 34 बरोबर 34 भागिले 2 गुणिले कंसामध्ये 2 गुणिले 1 आला 4 4 दुने 8 अधिक कंसामध्ये फरक कितीचा आहे फरक आपला सर n किती 34 34 वजा 1 गुणिले फरक कितीचा आहे 4चा. हे सोडू हे 34 भागिले 2 2 1 2 हे साठी 14 17 गुणिले 34 गुणिले कंसामध्ये 8 8 अधिक 34 मधून 1 गेला 33 33 गुणिले 4 4 3 12 2 4 3 12 ने 13 अधिक 132. ओके गुणाकार काय 132 आणि 8 किती असतं 132 आणि 8 140 1 0 0 0 काढून ठेवला 34 साठी 98 9808 चाला 9 14 1 14 14 आणि 9 9 4 असतात 13 आणि 33 येस 34. ओके आपली बेरीज काय येणार आहे 2380. मग इथंच फक्त आन्सर मध्ये लिहायचं ठीक आहे. आन्सर मध्ये काय लिहिणार द सम ऑफ प्रश्न काय विचारले द सम ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन आपण काय द सम ऑफ क्वेश्चन मध्ये नॅचरल नंबर्स natural numbers between 1 and 140 1 and 140 which are divisible by 4 which are
आर किंवा इज 2380. याला काय करणार आपण अंडरलाईन. ओके, अशा प्रकारे आपण 5वा क्वेश्चन पण सॉल्व्ह केलेला आहे. ठीक, मग आजच्यासाठी आपण काय करून एवढंच घेऊ. अशा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ठीक, नेक्स्ट चॅप्टर मध्ये नेक्स्ट भागामध्ये आपण काय करू, बाकीचे एक्झाम्पल्स चेक करू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असतात तर सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कुठल्या अडचणी असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये मला तिथं कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटू आपण पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.